बघा 12वा खेळाडू आला नाही तर पॅनल्टी लागेल. मानकिवली संघ आपला 12वा खेळाडू पाठवा अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. बघा चेंडू जर टाकला तर याच्यानंतर आयोजकांकडून निर्णय आला त्याच्यावरती आपल्याला ठाम राहावा लागेल. त्यासाठी आम्ही फक्त विनंती करतोय आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. यस आलाय हरकत नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इथे उतरताना पाहतोय वैभव आणि त्याच्यानंतर नोशा किंगला बॅटिंगसाठी आपण पाहता मानकिवली या टीमकडनं प्रशांत. तर गावदेवी शिशी मानकोली आपण पाहू शकाल आणि जय गोलोबा जांभिवली गा. पहिलाच बॉल सुरेखरित्या अटेम्प्ट केला होता. लॉंग स्टॉप चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती चौकार. चेंडू होता सुरेखरित्या मात्र चेंडू फेकला गेला होता. बिंदा शिशवेने कलेक्ट करता आला नाही आणि या 4 धावा येतात. हा चेंडू सुद्धा फुलर लेनचा हा चेंडू किती भन्नाट वेगाने गोलंदाजी होते योगेश खऱ्या अर्थाने बिंदा शिशवेच्या माध्यमातून कारण त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. दुसऱ्या बाजूला संदेश सुद्धा पाहू शकता आपण आणि बॅटिंग करणारा संघ जय गावदेवी आपण पाहता मानकिवली संघ. या संघाने सुद्धा बरेचसे उलटफेर केल्यात. चांगला संघ गणला जातोय. बदलापूर विभागामधून हा संघ आलाय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दरम्यान चेंडूला डिपेश कव्हरला फाटवला. 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावेच्या मदतीने दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पलटलं होतं. वैभवच्या खात्यामध्ये अजून 2 धावा जोडल्या जातात. प्रशांत आणि वैभवची ही सलामीची जोडी पॉवर प्लेचा फायदा उचलण्यासाठी बिंदास पुन्हा एकदा वन्स अगेन. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. थोडासा मात्र पावतोय. पुन्हा एकदा संधी होती रन घेण्याची मात्र संधी गमावली. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतीये. फक्त धावा 6 पॉवर प्ले षटक सुरू आहे. बिंदास शिशवे चेंडू हवेमध्ये इथे जज केलं जाईल. क्षेत्ररक्षक थोडासा मात्र फंबल होता. व्यवस्थित मात्र चेंडूवरती गेला नाही त्यामुळे कदाचित आपण पाहता झेल ड्रॉप होती. निश्चितच आमच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी मिळेल आमचे योगेश मडवी आमच्या सोबत आहेत. नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करताना आज ही संधी आमच्या SP ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी मिळाली. सतेश आभार आहे त्यांचा. जबरदस्त स्पर्धा आपण पाहता. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळानंतर धाबलकावरती धावसंख्या आता इथे पाहायला मिळतात 9 धावा. धाबलकावरती धावसंख्या 9 धावा आहेत. तर पहिले षटक समाप्तीनंतर बिंदास शिशवेचं षटक समाप्त झाल्यानंतर त्याचंच बंधुराजे आपण पाहू शकाल संदेश शिशवे येतोय गोलंदाजीसाठी. थोडासा बेनिफिट असेल 3 क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी सेफ्टीसाठी आपण पाहू शकाल.
सीमारेषेच्या लगत 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि मिड विकेट अशा रीतीचं क्षेत्ररक्षण रचलाय. पहिलाच बॉल वेलकम टू द ग्राउंड स्वागत केलाय संदेश शिशवेचं षटकाराने. जबरदस्त बॅटिंग षटकार. थँक्यू आला भेटला. फलंदाज मानकिवली संघाच्या माध्यमातून योगेश असं म्हणलं जातं बचेंगे तो और भी लढेंगे. मात्र वचात्मक क्रिकेट खेळताना पाहायला आपण मैदानाच्या आतमध्ये मानकिवली संघाचे वैभव आणि प्रशांत या दोन्ही फलंदाजांना आता मात्र हल्ला बॉल गेला. पहिल्याच बॉलवरती मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावा बसवले गेल्यात. षटकार. जबरदस्त बॅटिंग. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी संदेश 6 बॉल सुद्धा मिड विकेटला प्रहार केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी कुठलीही नसणार. फलंदाज बाद. पहिला झटका दिलाय वैभवच्या स्वरूपाने आणि पहिला गडी बाद होतोय मानकिवली या संघाचा. बिग विकेट डाऊन. आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून आपल्या अंबरनाथ तालुक्यातले नगरसेवक अर्थात सन्माननीय सचिनदादा पाटील हे ऑनलाईन मॅच बघतात आणि त्यांच्या माध्यमातून जांभेली टीमला हार्दिक शुभेच्छा देतात. थँक्यू सो मच सचिन पाटील साहेब. आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहे. निश्चित सचिन दादा नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम असतोय. आम्ही बऱ्याचदा त्यांच्या विभागामध्ये समालोचन करण्यासाठी जातात. त्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. दरम्यानचा हा बॉल सुरेखरित्या इनफिल्डला बीट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत शेवटच्या मोमेंट पर्यंत इथे खराब क्रिकेट. यस नो वेट या शब्दांचा संवाद झाला नाही आणि संवादामधून सा निघतोय वाद निर्माण आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकला अपघात घडतोय. फलंदाज बाद. खूप चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते या संदेश शिशवेच्या माध्यमातून. बॅकिंग खूप चांगलं होतं. क्षेत्ररक्षकाचं स्टँडर्ड पाहायला मिळालं जांभेवली या टीमकडनं. हा चेंडू सुरेखरित्या बघा प्रेशर बनवलाय. 2 विकेट कॅरी केल्यानंतर लगेचच प्रेशर बनवलाय. प्रशांत आणि वैभव हे 2 फलंदाज बाद झाल्यात आणि मात्र संदेश या षटकामध्ये जसं फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेशर टाकण्याचं काम केलंय संदेश शिशवे या गोलंदाजाने. ऑन साइडला एक्युरेट टायमिंग. मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त संगीत. निश्चित योगेश डीजे मास्टर दर्शवतोय की येत्या काही दिवसामध्ये आपल्या राजांची जयंती होत्या असं म्हटलं जात आहे. ना सत्तेसाठी न स्वतःसाठी राजा फक्त लढला हिंदवी स्वराज्यासाठी. गर्व आहे, अभिमान आहे की आपण महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलोय. या पावन भूमीमध्ये आपलं जन्म झालाय त्याचा अभिमान असणं फार गरजेचं आहे. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झाली आणि प्रत्येकी मराठी माणसाला आपला स्वतःचा हक्क मिळवून दिला ते म्हणजेच जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी. हा चेंडू जबरदस्त बॉल होता. हॅप ट्रॅकरचा वापर. फलंदाज बाद. तिसरा झटका लागतोय संदेश शिशवेच्या याच षटकामध्ये. बॅट्समन आउट.
थँक्यू डीजे मास्टर. जबरदस्त संगीत. 2 षटके समाप्त झाल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावसंख्या 23 धावा, 11.5 ची सरासरी 2 षटकामध्ये पाहायला मिळतात. बिंदास दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी थोडंसं मात्र जर विचार केला सुटकेचा श्वास घेतला असेल बिंदासने सुद्धा, कारण सलामीची जोडी परतली आणि आता मात्र 3 गडी बाद झाल्यात एकच षटकामध्ये संदेश शिशवेच्या. त्यामुळे मात्र दुसरे षटक टाकण्यासाठी तो आलाय. दुसऱ्या स्पेलमध्ये तिसरे षटक टाकेल आणि विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये त्याला हा षटक फेकायचा आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बघा 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं फेकायचे आहेत. त्यामुळे आपण सुद्धा उशीर लावू नका, थोडंसं सहकार्य करा. 25 मिनिटांमध्ये आपल्याला मात्र या 5 षटकांचा वापर करायचा, 5 षटके फेकायचे आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण पाहतोय, मिड विकेट, लॉंग ऑन, चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण. ऑन साइडला मात्र टार्गेट केलं, हवेमध्ये संकोच केला नाही खेळण्यासाठी बॅट्समनने आणि हा सुद्धा आउट ऑफ द पार्क षटकार. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू. षटकार फेस केलाय, किती ताबडतोब फलंदाजीचा उदाहरण. बिंदास्त स्वागत केलाय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आपण पाहता फलंदाजीच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जात आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एक धावीच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 30 धावा. तर दिनेशजी धुमाल यांच्याकडनं जर 3 षटकार किंवा 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं आहे. मानकिवली टीमच्या फलंदाजाकरिता हा पारितोषिक आहे. ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न, अगोदरच मात्र शॉटसाठी जागा बनवली होती फलंदाजाने. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक पाहतोय. डॉट चेंडूची सामतता. बिंदास शिशवे गोलंदाजीसाठी आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याने पहिल्या षटकामध्ये हाताळली. अवघ्या 9 धावा खर्च केल्या, 1 चौकार वगळला. तर त्याच्यानंतर बिंदासने पूर्णपणे चांगली गोलंदाजी संचारली. आता मात्र त्यामुळे त्याला दुसऱ्या षटक सुद्धा टाकण्यासाठी प्राचारण केला या स्पेलचा. बघा एक लॉलीपॉप झेल होता, झेल मात्र सोडला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. योगेश पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ आपण नेहमीच म्हणत असतो. जल ड्रॉप केली क्षेत्ररक्षकाने आणि याचं प्रायचित्त आपल्याला भोगावा लागेल. झेल ड्रॉप करताना पाहतोय धाबलकावरती 2 धावेच्या मदतीने 32 धावा धाबलकावरती. बिंदास शिशवे पुन्हा एकदा तयार आहे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाने मात्र चकमा दिलाय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची भेट योग्यरित्या होताना पाहत नाही. या पद्धतीचा चेंडू जेव्हा कव्हरला जात असतात नेहमीच तिथे एक चांगला क्षेत्ररक्षण ठेवणं फार गरजेचं आहे. चेंडू टर्न होत आहे तोपर्यंत धावा येताना पाहता ऑन द डबल डिजिटमध्ये 34 धावा 34. षटक क्रमांक 30 सुरू आहे. या विकेट्सवरती धावा बनताना पाहतोय, कारण 40+ खेळाडूंनी सुद्धा 47 धावा चेस केल्या. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम मॅग्निफिसंट शॉट टलवलाय आणि हा सुद्धा चौकार. एकविराईच्या आशीर्वादाने गाजतय यती खूप. कल्याण शहराने गाजतय रे रवी पाटील शक्ती पाटीलचं नाव. रवी पाटील शक्ती पाटीलचं नाव. रवी पाटील शक्ती पाटीलचं नाव. साई दादाचं नाव ऐकून भल्या भल्याचे उडताने ठाव. साई दादाचं नाव ऐकून भल्या भल्याचे उडताने ठाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय रे साईनाथ भाईचं नाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय रे विष्णू पाटीलचं नाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय रे साईनाथ भाईचं नाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय रे विष्णू पाटीलचं नाव. शुभम भोईरामचा डॅशिंग फार. शुभम भोईरामचा
मच, थँक्यू. जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून संपूर्ण SP ग्रुप मात्र गजबजला जातो या विभागामध्ये. स्पर्धा खूप चांगली आहे. सन्मानाची अभिमानाची स्पर्धा, स्पर्धेचं आकर्षण पाहता बघा. या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना पेट्रोल बचाव ही संकल्पना आहे. मालिका वीरासाठी जे आपण बाईक पाहता संपूर्ण आकर्षित करत आहे सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना. चमचमती नवी कोळी बाईक आपण पाहतात आमच्या समोरच्या कक्षासमोर. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी फलंदाजसाठी LED TV जबरदस्त पारितोषिक. सामना सुरू होता. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने फेकलाय. बॅकफुटला जाऊन कव्हर पंच करण्याचा प्रयत्न, स्कॅरकटचा फटका सजवण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं. प्रयत्न फसला. डाट चेंडूची शांतता. 38 धावा दाबल कबड्डी. हा सुद्धा स्कॅरकटचा वापर. इथे प्रॉपरली टायमिंग झालाय. मग तिथे क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद होतोय. आणखी एक झटका मानकिवली या संघाला. कधी माग सरला कुणी आला तर का मोर. पुन्हा एकदा तयार गोलंदाज फुलरलेनचा हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. बघा किती चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. एपट खूप चांगलं, लाजबाब एपट. बिंदास सुद्धा मात्र प्रोत्साहन वाढतो, मोटिवेट करतोय. कारण सिनियर खेळाडू त्यासाठीच संघामध्ये असणं फार गरजेचं आहे. मोटिवेट करणं आपल्या संघाला. हाफ ट्रॅकरचा वापर, कुठलाही संपर्क नाही. डाट चेंडूची शांतता, जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये आकाशने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. चांगल्या टप्प्यावरती, अचूक लेंथवरती आणि तिथेच मात्र फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं आहे. इथे मात्र लेंथ पाहायली जाईल. लेंथ पाहतोय आपण. वाईट बॉल, अवंतर धाव. बऱ्याच कालावधीमध्ये दिशापासून थोडंसं भरकोट आकाश. अगोदरच्या काही क्षणाला खूप चांगली गोलंदाजी केली त्या आकाशने. आता मात्र पाहतोय सुंदररित्या गोलंदाजी करणारा गोलंदाज तो थोडासा दिशेपासून भरकटतोय. डबल कबड्डी, धावसंख्या 1 निवाडती. हा चेंडू सुद्धा फुलरलेनचा चेंडू होता. डाट चेंडूची शांतता, जबरदस्त परफॉर्मन्स, खूप चांगली कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून. डबल कबड्डी धावा आहेत फक्त आणि फक्त 40 धावा. अगोदरच्या क्षणाला 38 धावा पाहायला भेटल्या. 38 ही धावसंख्या स्थिती होती. 3 षटकाच्या सामन्यानंतर बिंदास शिशवेने 15 धावा खर्च केल्या आणि आकाश गोलंदाजी करताना जबरदस्त धुरा आता घेतोय. हाफ ट्रॅकरचा वापर, बिंदास शिशवे, चेंडू खाली, नो मिस्टेक, फलंदाज बाद. आणि काय गोलंदाजी घडली मैदानाच्या आतमध्ये. आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या आकाशने. 2 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केल्या. जबरदस्त परफॉर्मन्स, गुड बॉलिंग डीजे. चार षटकं समाप्त झाल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर इथे धापल कबड्डी धावा पाहायला भेटत फक्त 40 धावा. 3 षटकानंतर होत्या 38 धावा आणि 2 धावेचं मध षटक फेकला आकाशने. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी सोनू. गोलंदाजी मार्कसाठी आलाय सोनू.
पंजांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. ऑन साईडला मात्र इथे गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराची गरज होती मानकिवली संघाला, तो चौकार झळकला पहिल्याच बॉलवरती. 4 धावा, गुड शॉट. मांगरुळ गावाचा साईनाथ दादा, प्रेमळ स्वभावी साधा भोला, प्रेमळ स्वभावी साधा भोला, प्रेमळ स्वभावी साधा भोला. चौकार लगावलाय, चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटते. 4 धावा इथे मात्र पाहायला भेटतात. इथे पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स ऑन द लाईन, सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. जबरदस्त संगीत आपण पाहता. तानाजी मालुसरे सिनेमातील एक जबरदस्त संगीत. नरवीर तानाजी मालुसरे. ऑनसाईडच्या दरम्यान मात्र इथे फुटवर्कचा वापर केलाय क्षेत्ररक्षकाने. 2 धाव वा टीमसाठी रोखल्यात. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट दिलाय आणि तिथे मात्र कधी कधी डायरेक्ट हिट सुद्धा महागात ठरतोय संघाला. एक एक्स्ट्रा स्वरूपाने धावी येते. या धावा येतील धाबलकावरती 3 आणि 3 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 51. 51 धावा. 5वं षटक सुरू आहे. 2 चौकार आणि एक तिहेरी अंक दर्शवताना पाहतं. 3 चेंडू 11 धावा आल्यात. गोलंदाज सोनूच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षण चांगलं डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. आता मात्र हिट झाला नाही. जेव्हा गरज होती तेव्हा हिट होताना पाहत नाही. मिस केलं क्षेत्ररक्षकाने. आकाश सावंतकडनं हा चेंडू मात्र मिस झाला. डायरेक्ट हिट द्यायचं होतं. सोनू गोलंदाजीसाठी आहे. 12 धावा त्यांनी खर्च केल्या 4 चेंडूवरती. खूप जलद गतीने हा चेंडू फेकलाय. त्याच जलद गतीने चेंडूला सीमारेषेच्या कडे पाठवलाय. चांगल्या पद्धतीचं चेंडू मात्र फील्ड केलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 54 पाहायला मिळतात. बस शेवटचा बॉल एकाच षटकार चौकार 60 धावांपर्यंत पोहोचू शकतोय का बघा. याच्यावरती या मैदानावरती धावा बनवताना आपण बनल्यात. पत्याचे बराचसा इतिहास रचताना पाहिलाय संघांना. हा चेंडू मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. पुढील सामना सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. तर त्याला टॉस साठी आपण यायचा आहे. पाली संघाचा संघनायक आणि त्याच्यानंतर शिरिवली संघाचा संघनायक. तर खऱ्या अर्थाने ही लढत चांगल्या पद्धतीची पाहायला भेटेल योगेश. कारण पाली संघाने पहिल्याच मॅचमध्ये 84 धावा कुठल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये 81 मात्र 80 धावा दोन्ही संघाने धावफलकावरती लावल्यात. आणि खऱ्या अर्थाने आता मात्र त्या दोन्ही संघांची परीक्षा असेल. दोन्ही संघ आमने सामने खेळताना. तर तत्पूर्वी या मॅचमध्ये काय घडेल बरेचसं रहस्य दडलाय. मात्र या रहस्याचं उघड करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय योगेश मडवी यांना. थँक्यू डीजे. एसपी ग्रुप चषक ठेवलाय मांगरुळ गावा. एसपी ग्रुप चषक ठेवलाय मांगरुळ गावा. आमचे एसपी ग्रुपचं नाव, आमचे एसपी ग्रुपचं नाव गाते ठाणे रायगड मधी. आमचे एसपी ग्रुपचं नाव गाते ठाणे रायगड मधी. आमचे एसपी ग्रुपचं नाव गाते ठाणे रायगड मधी. आमचे एसपी ग्रुपचं नाव गाते ठाणे रायगड मधी.
थँक्यू सो मच गणेश. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडामंडळांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. SP ग्रुप चषक 2021 हा क्रिकेटचा देखणा सोहळा. लक्ष ठेवलंय 55 धावेचं मैदानावर. ही मॅच मध्ये आपण पाहतो दोन ताकदवर संघ. तर जिंकणं आणि 55 धावेचं लक्ष ठेवलं मैदानावर. या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन संघ एकमेकाच्या विरोधात अर्थात जांभिवली वर्सेस मानकिवली या दोन ताकदवर टीम मध्ये. मानकिवली टीमनं प्रथम बॅटिंग केली आणि 54 धावा ठोकल्यात. 55 धावेचं टार्गेट मैदानावरती ठेवलाय. जांभिवली गाव टीम समोर दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळे मॅच देखील भरपूर चांगला पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं 3 मॅच मध्ये पहिला बॅटिंग करणारे संघ जिंकलेत, त्यामुळे या मॅच मध्ये ते चित्र वेगळं पाहायला मिळेल का. सलाचंद्रचा सेकंड राऊंडचा पहिला मॅच दोन्ही टीम यायचं. आपण लगेच गावदेवी पाली वर्सेस गावदेवी शिरवली या दोन्ही टीमचे कॅप्टन गोलंदाज तयार होतोय. गेम ऑन. सलामी जोडी मैदानावर. पहिलाच बॉल इथे याकब फेकण्याचा प्रयत्न केलाय. सुरेख सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पहिलं पॉवर प्ले प्रशांतच्या माध्यमातून फेकले होते. सलामी बी जोडी संदेश आणि आतिश. संदेश आणि आतिश ही सलामी वीर जोडी मैदानावरती पोहोचली आहे जांभिवली गाव टीम कडनं. समोर घेतात ऑफ साइडला पॉवर प्ले, त्याचा भरपूर फायदा आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. बघा चमत्कार घडला. कारण क्रिकेटमध्ये असे चित्र अनेक वेळा घडतात आणि 3 धावा मिळाला तर 3 धावेनं खातं खुलं झालंय जांभिवली टीमचं. किंवा मी नेहमीच सांगत आलो क्रिकेटमध्ये तुमच्या खेळाबरोबर तुमचं नशीब देखील महत्वाचं आहे. तुमचं 99% मेहनत आणि 1% नशीब हे दोन्ही मिळून तुम्हाला 100% यश मिळत असतं. इथे नशिबानं साथ दिली नाहीये. तर प्रत्येकाला असं वाटलं होतं की हा चेंडू आता बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु हा चेंडू अडला गेलाय. तर 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती. समोर खेळत आहेत पॉवर प्ले मध्ये दमदार स्ट्रोक आणि चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टॉस केला जाईल. बालारामजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुढील सामना 4 षटकांचा सामना असेल. तो चौकारानं खातं खुलं झालंय मैदानावर. फलंदाज आपण पाहतोय आतिश आणि चौकारा बरोबर टीम पोहोचली 7 या धावसंख्येवरती. तो विष्णू पाटील यांचं आगमन आहे. स्वागत त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने. ओल टू योगेश. राईट टाइम राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. या बीस बॅक साइडला बॅकवर्ड स्पेअर लेग रिझनला क्लिअर करतोय आणि अजून एक आतिशच्या बॅट मधून चौकार. चितना तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. पुन्हा एकदा वाघाची दहाड आणि चेंडू जातोय स्वर्गीय हौसाबाई रघुनाथ स्टँड जवळ आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवरती चौकार. शिरबी संघाने टॉस जिंकलाय. अतिशय चांगली लढत मात्र इथे एका बाजूनं आक्रमकता सिद्ध करत होते फलंदाज आणि त्याला शेवटच्या बॉलमध्ये शांत केलाय. पहिलं पॉवर प्ले समाप्त झाला आणि पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली ती बिनबाद 15 धावा. समाप्त झाला. दमदार सुरुवात
तर प्रति षटक 11.00 ही सरासरी गाठायची 55 धाब्याचं टार्गेट मध्ये या मॅच मध्ये सुरुवात दमदार झाली जांभिवली टीम कडनं. जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली. तर या स्पर्धा आपण पाहतो निश्चित एक भव्य आणि दिव्य स्पर्धा एसपी ग्रुप यांच्या माध्यमातून एसपी ग्रुप चषक 2021 क्रिकेटचा दिव्यमान सोहळा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा मल्लंगण परिसरातील सर्वात मोठी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो एसपी ग्रुप चषक 2021. मॅन ऑफ द सिरीज बघा तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चित या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खास आकर्षण या स्पर्धेचं त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी एलईडी टीव्ही भव्य आणि दिव्य असं आयोजन करणं आपण पाहतो. या विभागातील मी म्हणालो की या विभागातील सर्वात मोठी मानाची स्पर्धा आज आपण एन्जॉय करतो एसपी ग्रुप चषक 2021 हा सोहळा. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पहिला ओव्हर मध्ये 15 धावा. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज सज्ज होत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. वैभव तो 25 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक फेकायचे 5. लक्षात ठेवा गोलंदाज शतकक्षण करणारा संघ. टीमची धावसंख्या 15 रन. चेंडू पडल्यानंतर हवेमध्ये फलंदाज मात्र इथे शतरक्षक आलेत. कॅच ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय मात्र इथे झेल ड्रॉप झालाय. अतिशय सोपा झेल होता सलामी वीर फलंदाजचा मात्र इथे ती संधी आली होती ती संधी गमावली आणि एक धाव देखील त्यांना खर्च करावी लागली. टीमची धावसंख्या 16 धावा. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सर्व माणसाला परिपक्व बनवतं आणि निश्चित मी असं म्हटलं होतं क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे 4 गोष्टींची गरज असते. योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन. या 4 गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. ज्या जर तुमच्याकडे असल्या तर तुम्ही एक चांगलं योग्य आणि स्टँडर्ड त्याचं क्रिकेट खेळू शकता. चेंडू पाडल्यानंतर पंचांचा इशारा नो बॉल. कारण बाउन्स एक फेकला तर याच्या अगोदर पंचांनी वॉर्निंग देखील दिली की सेकंड बाउन्सला आम्ही नो घोषित करू आणि तिथे नो बॉल. कारण ओव्हर मध्ये तुम्हाला एकच बॉल बाउन्स फेकण्याचा मुभा असते आणि इथे मात्र 2 बॉल बाउन्स फेकले पंचांनी नो घोषित केलं. फ्रीट असेल येणारा बॉल फलंदाजाला संधी. शपा झालेत ऑन साइडला आणि चेंडूला भिडका तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सीमा पार फरार चौकार. जांभिवली टीमचं वादळ मैदानावर पाहायला मिळाला. आक्रमकता दाखवली आणि त्याच वादळ बघतोय मैदानावरती वारा देखील खूप वेगानं वाहतोय आणि इथे चौकार आला. टीमची धावसंख्या 21. गरज आहे मैदानावर जिंकण्यासाठी आता 34 धाब्याची. धाबा गरज मैदानावर येणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो पकड मजबूत झाली आहे. समोर खेळतो हवेमध्ये पॉइंटला सोपा झेल. आता मात्र माघारी पळता लागेल. खेळाडू बाद होतो मैदानावर. आतिश बॅक टू द डगआउट. आता कसं सनी मुकादम यांचं आगमन होतं आपण स्वागत करूया त्यांचा. थँक्यू. तर 55 धाब्याचं लक्ष असताना आपण पाहिलं धावसंख्या 21 या धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय. अर्थात आतिशच्या खेळाडूनं आक्रमकता दाखवली मात्र तो खेळाडू बाद झालाय. पहिला विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय गोलंदाजी करताना सेकंड ओव्हर मध्ये वैभव. सेकंड मध्ये खेळाडू वैभव. फुल टॉस आणि क्रिकेटचा
वाशीतील सर्वात खराब बॉल आणि चेंडूला फेकून देतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवच्या बॅट मधून षटकार. निघाली आक्रमक खेळाडू अर्थात वैभव किती विस्फोटक आहे याचा परिचय त्यानं मैदानावरती पटवून दिला. खरं आल्या आल्या षटकाराने खातं गोलगलंय. जे विस्फोटक खेळाडू असतात ते नेहमी मोठ्या फटक्याने सुरुवात करत असतात. त्या प्रकारे वैभव ज्याच्या बॅट मधून हा षटकार येतोय. टीमची धावसंख्या 27 27 धावा प्रगती लागल्यात. 28 धावेची गरज आहे येणाऱ्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चेंडू पाडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. निश्चित वारा बघा किती वेगानं सुरू आहे सध्या. हवा खूप वेगानं सुरू आहे आणि निश्चित त्याचा फायदा आता फलंदाजाला उचलावा लागेल. तरी ते धावसंख्या आपण पाहिली तर 27 गरज आहे 28 धावेची. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक ब्रँडेड फटका वैभवच्या बॅट मधून. आपल्या हातामध्ये लावलाय अर्थात 33 धावा घेतल्या आणि 18 बॉल मध्ये आवश्यकता ती 22 धावेची. एका बाजूला आपण पाहतोय इथे संघ खेळतोय मैदानावर मानकिवली संघ. ज्या संघाने 54 धावा केल्या मात्र 55 धावेला उत्तर देताना त्यांच्या गोलंदाजांकडनं थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण पॉवर प्ले मध्ये फलंदाजांवरती रोख लावणं महत्वाचं होतं आणि ते कार्य त्यानं जमलं नाहीये. वैभवच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळाले. यावेळीचा बॉल भरपूर चांगला गुडलेन वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती. तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 रन्स 17 बॉल आणि 22 धावेची गरज आहे. ह्या मॅच मध्ये आता शिरकाव करायचं असेल मानकिवली टीमला तर मॅच मध्ये आता जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेटचं सातत्य. रिव्हर्सचा फटका. यावेळेस मात्र चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर चौकारा बरोबर टीम पोहोचली. यावेळेस 37 या धावसंख्येवरती फक्त 18 धावेची गरज आहे. यावेळेस ओव्हर पिच बॉल आणि सरळ फेकून देतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. लॉंग 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 बिग बे आउट ऑफ द पार्क 6 रन. काय जबरदस्त फटकेबाजी. जेवढा वारा वेगाने वाहतो तेवढ्या वेगाने फलंदाजी जांभोली गावकडनं पाहायला मिळते. आणि आता मात्र टीमची धावसंख्या पाहायला मिळाली 43 रन. फक्त 12 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक राहिलेत 15 आणि 15 बॉल मध्ये फक्त 12 धावेची गरज. रिबस करण्याचा प्रयत्न वारंवार. खरं या ठिकाणी आपण पाहतो रिबस शॉट आहे. कसं शॉट आहे दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. निश्चित अशा फटके जर तुम्हाला खेळायचे असतील तर तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे. डॉट बॉलची समाप्ती. समोर खेळतात या ठिकाणी षटक्षकाबरोबर मध्ये शतक्षक आहेत. सिंगल घेऊन मात्र साईक रोटेट केली. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा 44 धावा. फक्त 11 धावेची गरज आहे. 13 बॉल शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 11 धावा.
सेकंड वरती वैभव ज्यानं 3 बॉल मध्ये 12 धाबेचं योगदान आपल्या टीमला दिलाय. यावेळीचा बॉल भरपूर चांगला, डॉट बॉलची समाप्ती. समीकरण 12 चेंडू 11 धाबेची गरज. बघू लागल्यात 12 बॉल मध्ये 11 धाबेची गरज आहे मैदानावर. गणेश मॅचचा निकाल बघा सुरुवातीला लागला, कारण सुरुवातीची जे पॉवर प्ले होते त्याच्यामध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळत. पॉवर प्ले मध्ये 33 धाबा आल्या, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 15 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 धाबा, आणि एकूण पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे इथे बॅटिंग मजबूत पाहायला मिळाली. आणि त्याचंच कारण झालं की जांभोली गाव टीम मजबूत स्थितीमध्ये प्राप्त करत आहे. 12 चेंडू 11 धाबेची गरज आहे मैदानावर. येणारा षटक जर चांगला फेकला, येणाऱ्या षटकामध्ये एकात 2 झटके दिले, कमीत कमी धाबा दिल्या, तर कदाचित ही मॅच तुम्हाला शेवटच्या ओव्हरपर्यंत भरपूर चांगली पाहायला मिळेल. ज्या प्रकारे आपण पाहतो खेळतात मैदानावरती खेळाडू, सेकंडला तुम्हाला पाहायला मिळेल संदेश, नोस्टाकेनवरती वैभव. आताचा बॉल कट करतो, स्क्वेअर कट. मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, पॉइंट बाउंड्री लाईनला बीट करून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सात धाबेची गरज आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल 7 धाबेची गरज. समोर खेळतात ऑन साइडला, फटका भरपूर वेगवान आहे. सिंगल मिळेल आणि सिंगल बरोबर टीम पोहोचली. यावेळेस टोटल स्कोर 49 या धावसंख्येमध्ये. फक्त गरज आहे मैदानावर 6 धाबेची. 6 धाबा येणारे, 10 चेंडू आणि 6 धाबा. सुरुवातीपासून आक्रमकता दाखवली, सुरुवातीपासून गणेश मॅच मध्ये मोठे फटके दाखवले. तत्ताचा फटका देखील चांगला आहे. जोपर्यंत बॉल उचलून फेक केली जाईल तोपर्यंत सिंगल सिंगल सिंगलला हा संघ पुढे सरकतो विजयाच्या दिशेनं, कारण जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 4 धाबेची आवश्यकता. 9 चेंडू आणि 4 धाबा मैदानावर. 5 धाबेची गरज आहे. सॉरी, इथे 9 बॉल मध्ये. आता तो चेंडू इथे कार्पेट ड्राइव्ह लांगा प्रेझर मध्ये खराब क्षेत्रक्षण. चेंडू सीमारेषा पलीकडे. स्कोर इज लेवल 54 आणि गरज आहे मैदानावर फक्त 1 धाबेची. फक्त 1 धाबेची गरज आहे. आक्रमकता आक्रमकता आणि आक्रमकता. क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 1 धाबेची गरज मैदानावरती. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी पाली वर्सेस
गावदेवी शिरवली टॉस जिंकलाय शिरवली संघानं आणि टॉस जिंकून प्रथम शतक स्वीकारलंय. मॅच संपल्यानंतर लगेच ती मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल 2 ताकदवर टीम मध्ये. समोर खेळतात हवेची साथ आणि चेंडू सीमारेषा पलीकडे हा षटकार ठोकत सामना जिंकला मैदानामध्ये. जय गोलोबा जांभेली गाव टीम हा सामना जिंकतो मैदानामध्ये. अभिनंदन करूया टीमचं. हार्ड लक मानकेली संघ सामना तुम्हाला गमवावा लागलाय.